फलटण येथील सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणारा श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या फलटणच्या लालबागच्या राजाला अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी नीरा नदीवरील कांबळेश्वर येथील भिवाई मंदिरासमोरील डोहामध्ये विसर्जन करण्यात आले। दरम्यान सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी फलटणच्या लालबागच्या राजाची मिरवणूक धूमधडाक्यामध्ये फलटण शहरामधून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली होती। यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते। आज 9 सप्टेंबर रोजी विसर्जन प्रसंगी फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नंदाताई निंबाळकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल भैया निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ बोंद्रे, कांबळेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नानासो भिशे आदींसह श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, कांबळेश्वर ग्रामस्थ, भाविक भक्त या प्रसंगी मोठ्या संख्येने फलटणच्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते। या प्रसंगी काय भावना होत्या संस्थापक अध्यक्ष अमोल भैया निंबाळकर यांच्या। नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण येथील महागणपती गणेशोत्सव मंडळाचे गणरायाचे फलटणचा लालबागचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे त्याचं गणेश विसर्जन कांबळेश्वर येथील भिवाई मंदिर परिसरात आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी या डोहामध्ये भिवाई मंदिराच्या डोहामध्ये विसर्जन होणार आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आता विसर्जन होणार आहोत। गेल्या 24 वर्षामध्ये महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अमोल भैया निंबाळकर यांनी अगदी छोटी मूर्ती असताना आज तब्बल 24 वर्षानंतर आपण पाहू शकता ही भव्य दिव्य अशी फलटणचा लालबागचा राजा जवळपास 16 फूट उंचीची ही मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकता। या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की फलटणमधील सर्व मिरवणुका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या फलटणच्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक फलटण शहरामधून काढण्यात येते। काल दिनांक 8 सप्टेंबर रोजी फलटण शहरातून मोठ्या प्रमाणात वाजत गाजत फलटण शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली होती आणि आज 9 सप्टेंबर रोजी कांबळेश्वर येथील भिवाई मंदिर परिसरातील या डोहामध्ये विसर्जन होणार आहे। या ठिकाणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल भैया निंबाळकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत गेल्या 24 वर्षापासून खरं तर एक छोटस मंडळ होतं तुमचं, आज तुमचं नाव रूपाला आलं, फलटण मधील सर्वात मोठं मंडळ आहे, काय सांगाल? प्रथमतः नमस्ते फलटणला मी गेल्या वर्षी पण ज्या शुभेच्छा दिल्या होत्या त्याच आज पण देतो बाप्पांच्या समोर की आपलं नाव अजून उच्च कोटीत जावं आणि आपला चॅनल फार मोठ्या नावारूपाला यावा ही श्रींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो। आज तसं बघायला गेलं तर मनापासून दुःख आहे आणि ऊर म्हणजे भरून आलेला आहे प्रचंड प्रमाणात आणि आज तसं बघायला तर आनंदाचा दिवस नाहीये माझ्यासाठी की ते चाललेत आता ते अगदी। आपण सुरुवातीलाही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गणेशोत्सवाची ज्यावेळेस आपला बसवला गणपती त्यावेळेस सुद्धा फूल पडले होते गणपतीचे आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगला कौल दिला होता। हो, ते काय ते म्हणजे आता कसं आहे की हे दरवर्षी काय ना काहीतरी घडत असतं आणि आजपर्यंत मी जे उभा आहे ते मागे आहेत म्हणून मी उभा आहे। अनेक लोक आहेत की माझ्यावर मुक्ताफळ उधळतात, काय 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 बऱ्याच गोष्टी आहेत। आता ते बोलण्याचं हे प्लॅटफॉर्म नाहीये की मी ते त्याच्यावर बोलणं योग्य आहे, पण ठीक आहे, परमेश्वराच्या कृपेने तशी लोक असायला पण पाहिजेत आणि त्याशिवाय आमची प्रगती होत नाही। आणि कसं आहे की मरगळ झटकून जोपर्यंत माणूस कामाला लागणार तोपर्यंत सक्सेस होऊ शकत नाही। त्यामुळं बाप्पा न जे काय आशीर्वाद दिलेत आता प्रचंड आशीर्वाद आहेत, आता कुठला सांगू तुम्हाला, म्हणजे माझ्याकडे इतके आशीर्वाद आहेत की मी सांगू शकत नाही आणि व्यक्त बी करू शकत नाही। आता काही गोष्टीत घडून गेलेल्या आहेत आणि त्या घडत असतात, पण परमेश्वराच्या कृपेने आम्ही कुटुंबीय अतिशय सुंदर अशा लाईफस्टाईलमध्ये जगतो, व्यवस्थित आहे, आमची मुलं बाळ चांगले आहेत, ह्याच्या पलीकडे काही नाहीये, आम्ही सुखी आहेत ह्यातच समाधानी आहे। तुम्हाला आशीर्वाद आहेत लालबागच्या फलटणच्या लालबाग राजाची खूप आशीर्वाद आहेत। अगदी तुमच्या आई आहेत त्या ठिकाणी, फलटणच्या नगराध्यक्ष आहेत नंदाताई निंबाळकर आहेत, त्याही आहेत। कसं बघता आज या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये निरोप द्यायला आलाय आपल्या फलटणच्या लालबागच्या राजाला?
भक्तिमय वातावरणात निरोप देतोय, पण मनापासून अंतकरणाला ते बोचत राहतं. नको का बाबा, बाप्पा येतात, त्यांनी आमच्या मुलांचं खूप कल्याण केले आणि त्यांच्यामुळे माझी मुलं 4 माणसात आहेत. जे काय करतात ते पाठीशी उभे आहेत, प्रत्येक संकटाला उभे आहेत. खरं तर छोटस मंडळ होतं. 24 भैया 10वीत असताना सुरू केलं, 9वी-10वीत असताना सुरू केलेलं मुलांनी बारकत, नंतर त्या मुलांनी मोठं आजपर्यंत ते वाढवत नेलं. राजेंद्र बोंद्रे काका आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. गेली 24 वर्ष भैयांनी या ठिकाणी महागणपती गणेशोत्सव मंडळ नावारूपाला आणलेलं आहे. आज भक्तिमय वातावरणामध्ये फलटणच्या लालबागच्या राजाचं विसर्जन होते. कसं बघताय? खरं तर हा सोहळा म्हणलं ना तर एक वेगळा अभूतपूर्व सोहळा आहे. फलटणमध्ये आणि सर्वत्रच महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्कृष्टरित्या साजरा केला जातो. परंतु या निंबाळकर कुटुंबियाचे वैशिष्ट्य एक आहे की एक भक्तिमय मार्गातून एक श्रद्धेने आणि एक त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप आणण्याचा प्रयत्न वैयक्तिक स्वरूपातून त्यांनी चालू केला. ही फार लक्षणीय गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की आज 24 वर्ष बोलत झाली. अमोल भैया संस्थापक अध्यक्ष आपले निंबाळकर हे 9वी-10वीत असणारे हे दोघे बंधू, पण एक निष्ठा, आई वडिलांचं पाठबळ आणि घरातच असणारं गणेश भक्तीचं सामर्थ्य, त्याच्यामुळे या स्वरूपाला एक वैयक्तिक मंडळ जरी असेल तरी त्या मंडळाचं नावच असं झालं की महागणपती गणेशोत्सव मंडळ. कारण खरोखरच लालबागचा राजा म्हणजे महागणपतीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात तो आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तीच मूर्तिकार, तीच मूर्ती हुबेहूब आणि फलटणमध्ये ती स्थिरावली. आज त्याचं सामर्थ्य आहे, म्हणून आज 24 वर्ष या मंडळाला सामर्थ्याच्या दिवशी उभं राहत आहेत. दिवसेंदिवस आज त्या मंडळाचं कार्य उभं राहत आहे. आता ह्या वर्षापर्यंत, आतापर्यंत 24 वर्षात चांगलं उत्तम नावारूपाला कार्य आलं, लोकांना प्रचिती आली. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येऊन दर्शन घेऊन जात होती, सातारा जिल्ह्यातून येत होती. पुढच्या वर्षी याच मंडळाचा आता असा मनोदय व्यक्त केला अमोल भैया आणि आपल्या मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी, की पुढच्या वर्षी एक आगळं वेगळं स्वरूप याला आणायचंय. जो काही पूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला होता ते जे सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक स्वरूप आहे आणि ज्या गणेशोत्सवाचा जो मुख्य उद्देश होता की संघटन आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य, तर त्या पुढच्या वर्षीपासून आणखी उत्तम उपक्रम राबणारे सगळे सामाजिक, धार्मिक, तर आपण ह्या मंडळाच्या वतीने सर्वांनी आदर्श मंडळ होईल असा विश्वास मला वाटतोय की एक हे मंडळ उत्तम कार्य उभं करेल. एवढीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की उत्तम यश द्या, कीर्ती द्या, प्रताप द्या महामंडळाला आणि या संपूर्ण निंबाळकर कुटुंबियाच्यावरती असाच भक्तिमय वातावरण असणारे भक्ती करण्याचं सामर्थ्य द्यावं ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. खरं तर पहिल्या दिवशी या ठिकाणी ज्या दिवशी बाईट होती त्यामध्ये गणपतीने एक कौल दिला, फूल पडलं बाईट घेताना. हा, तुमचीच बाईट चालू होती, आपल्या नमस्ते फलटणचीच बाईट चालू होती, तुम्ही घेत होता. त्याच वेळी बाईट चालू असतानाच अमोल भैयाच्या डोक्यावर फूल पडलं. म्हणजे आता हे लोक श्रद्धा अंधश्रद्धा म्हणतील, पण खरोखर हा परमेश्वराने दिलेला कौल आहे आणि त्याच्यावरती कृपा आहेच. अमोल भैयांच्यावरती कृपा आहे, संपूर्ण निंबाळकर फॅमिलीवर त्याची कृपा आहे, म्हणून आज त्याचं सामर्थ्य आहे, म्हणून आजपर्यंत हे अखंड मंडळ चालू आहे. जरी आता हे बघा, सगळा गणेशोत्सव असो काही असो, आज कलियुगामध्ये परिस्थिती अशी होते की समाजामध्ये काही गोष्टी लोक असं असतात की ते काहीतरी वेगवेगळं बोलत असतात, पण प्रश्न असा आहे की त्यांच्या दृढ भक्तीला, निष्ठेला कुठेही त्यांनी बाधा येऊ दिली नाही, लोकांच्याकडे कुठे लक्ष दिले नाही, कोण काय बोलतं असं हे मंडळ आहे आणि त्यांना ते सामर्थ्य आहे. आता असं सामर्थ्य प्राप्त हो ही आपण सगळी जण प्रार्थना करूयात. कमलेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नानासो बिशा आहेत. खरं तर भाग्यवंत आहेत. फलटणचा लालबागचा राजा म्हणून ओळख असलेल्या या महागणपती गणेशोत्सव मंडळाची मूर्ती त्यांच्या या ग्रामपंचायत हद्दीमध्ये भिवाई मंदिराच्या डोहामध्ये त्यांच्या विसर्जन होतंय. तुम्ही खरं तर भाग्यवंत आहे. हे पुण्यच म्हणायचं कांबळेश्वरकरांचं. लालबागच्या राजाचं ह्या ठिकाणी इथे येऊन भिवाईच्या डोहात विसर्जन होत आहे, हे आमच्या गावच्या वतीनं म्हणजे आभारच लालबागच्या राजाचं मानलं पाहिजे. गेली 24 वर्ष फलटण शहरात नावारूपाला आलेले महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या या भव्य दिव्य असा फलटणचा लालबागचा राजा आता भक्तिमय वातावरणामध्ये कांबळेश्वर येथील भिवाई मंदिर या डोहामध्ये विसर्जन होते. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये अमोल भैया निंबाळकर त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत, त्यांनी जपलेले सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि कांबळेश्वर ग्रामस्थ आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही मिनिटात आता या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या लाडक्या फलटणच्या लालबागच्या राजाला निरोप देण्यात येते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी कांबळेश्वर, भिवाई मंदिर, कांबळेश्वर.